नमस्कार मित्रांनो, आज संडे त्यामुळे आम्ही फिरायला जायचं ठरवलेलं. तर आम्ही पूर्णपणे फॅमिली घेऊन चिखली बस स्टॉपला जाणार होतो भाजी मंडईला. ए प्रज्वल, चला आता आम्ही हिरकणी सोबत चिखली बस स्टॉपला जाणार. प्रज्वलची बघा कशी धावपळ चालली गाडीमध्ये बसायची. प्रज्वल चावी ठेव तिथं. हा, आता बसल्यानंतर आपल्याला जायचं. प्रज्वल काचवरच असू दे. हा, चुपरा गाडी चालली आपली. प्रज्वल सीट बेल्ट लावलास का बघू? लावलास का? हा, लावला. दाबाने पण लावला. चला आऊच्या मांडी बस. ही बघा आमची सोसायटी. आय लव ऐश्वर्या हमारा. गाडी लॉक केल्यावर दादा लॉकचं बटन आहे ना 2 सेकंद कुठनं जायचं दादा? आज आम्हाला खूप कामे होती. गणपती बाप्पाचं सिलेक्शन पण करायचं होतं. आमच्या एरिया एवढा डेव्हलपमेंट झाला की खूप शॉप पण आहेत तिथं आणि जवळपास 5 ते 6 स्टॉल लागलेले. गणपती बाप्पांचं आपलं लवकरच आगमन होणार आहे. त्यासोबत कस्टमरची पण बघा किती धावपळ चालू आहे. आजूबाजूला खूप सारे शॉपिंगचे मॉल आहेत. त्यासोबत आम्हाला ट्रॅफिक पण लागलं. आणि ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही असं ठरवलं की जवळपास आमच्याकडं जुडिओ पण आहे. तर आम्ही जुडिओला प्रज्वलसाठी थोडंफार शॉपिंग करूया यासाठी आम्ही तिथं गेलो. तिथं गर्दी पण खूप होती. त्यामुळं गाडी कुठं लावायचं एक टेन्शन असतं आपल्याला बाहेर गेल्यानंतर. तर तिथंच आम्ही जवळपास गाडीला जागा बघितली आणि तिथं लावून दिली. चला आता आपण जुडिओमध्ये एंट्री करूया. तर आमच्या एरियातलं जुडिओचं सेंटर अगोदर छोटं बनवलेलं, पण एरिया हा खूप रेसिडेन्शियल असल्यामुळं खूप गर्दी होते. त्यामुळे त्यांना असं समजलं असेल की आपण खूप एक्सटेन्शन करावं. तर त्यांनी बाजूलाच एक बिल्डिंग नवीन घेतली आणि तिथं एक्सटेन्शन पण चालू केलेलं आहे. जुडिओमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे आमचा प्रज्वल शॉपिंग कमी पण आजूबाजूच्या गोष्टी खेळायला कुठं काय काय आहेत आणि आजूबाजूला इकडं तिकडं पळतो. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं. संडे असल्यामुळं इथं जुडिओला खूप गर्दी आहे आणि जुडिओचं शॉप इथं खूप मोठं आहे. तर आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो. तर फर्स्ट फ्लोअरला पण पूर्णपणे स्टोअर वाईज या की डिपार्टमेंट वाईज त्यांनी सिलेक्शन करून ठेवलेलं आहे की जेंट्स, लेडीज, चाइल्ड अशा प्रकारचे खूप डिपार्टमेंट बनवलेत. तर तुम्ही पण या एरियात असेल तर नक्की या जुडिओला भेट द्या. खूप व्हरायटी आलेल्या आहेत नवीन. तर जुडिओमध्ये ट्रायल रूमसाठी पण खूप गर्दी होती. आमचा प्रज्वल काय एका जागी बसत नव्हता. त्याला कोणतरी छोटं लहान बाळ दिसलं तर इकडं तिकडं त्याचं चालूच होतं पळापळी करायचं. काय पाहिजे चेक करतोय बघा कसा मस्त, काय घ्यायचं काय नाही काय प्रज्वल चालूच आहे. कोणत्या पण शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर लहान मुलांना जे काही खेळायच्या गोष्टी असतात ते आपण बघत असतो. आमचा प्रज्वलला बघा कशी धावपळ चालली आहे. त्यासोबत तो चेक करतोय की कशा पद्धतीनं त्याला खेळायला काय भेटतंय. काय लावलंस प्रज्वलची बघा करामती काय चालूच आहे. तर त्याचा पप्पा त्याला ट्रायल करण्यासाठी हे म्हणतोय पण प्रज्वल काय आमचा ट्रायल करतच नाही. त्या कपड्यासोबत खेळायला सुरुवात केली त्यांनी. चला बऱ्यापैकी आम्ही ट्रायल पण केले. प्रज्वलचे ड्रेसेस थोडंफार शॉपिंग केली. त्यानंतर चला आता चिखली बस स्टॉपला जाऊया म्हणून आम्ही लगेच चिखली बस स्टॉपला भाजी आणण्यासाठी निघालो. तर चिखली बस स्टॉपला ही कमान आहे. कमानी आली की समजायचं की चिखली बस स्टॉप आलेला आहे. त्यासोबत ट्रॅफिक पण लागलेलं आम्हाला खूप. तर चिखली बस स्टॉप पासून जवळजवळ 2 ते 3 मिनिटावर भाजी मंडईचं मार्केट आहे. तिथं पूर्णपणे भाजी पण आपल्याला भेटते कारण की चिखली बस स्टॉपला गावकऱ्या लोकांची खूप आलेले असतात कारण ते स्वस्त पण देतात. त्यामुळे आपण चला संडे आहे तर आपण जवळ जाऊन येऊया म्हणलं. तिथलं पण दुकानं तोडले बघा. तर आम्ही पूर्ण फॅमिली चिखली बस स्टॉपला गेलेलो. तर इथं बऱ्यापैकी चिखली बस स्टॉपला नवीन शॉप ते पण झाले. बाहेर गेल्यानंतर पार्किंगचा प्रॉब्लेम येतो. तर माझ्या भावाने हिरकणीला इकडे दूर लावली. आम्ही चिखली बस स्टॉपला भाजी मंडईला पोचलो
आणि शॉपिंगला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता छोटंसंच मार्केट आहे, पण बऱ्यापैकी सगळं भेटण्यासाठी सुविधा अशा दिलेल्या आहेत त्यांनी. आम्ही थोडीफार शॉपिंग केली. त्यानंतर आमच्या प्रज्वलला कार घ्यायची होती, तर तो रडत होता. तर त्याला म्हणलं की इथं भाजी मंडईमध्ये छोटे छोटे मला खेळणी होती, पण काय ती क्वालिटीची नव्हते. त्यामुळे आम्ही ती बाजूला एक आमच्या घराच्या इथं जवळपास आहे तिकडं आम्हाला जायचं होतं. पण आम्ही गणपती सिलेक्शनला आलो, पण प्रज्वलचं काम चालू झालं की कुठलं बघायचं कार पाहिजे कार पाहिजे. तर आम्ही सिलेक्शन केलं थोडंफार गणपतीचं, आणि त्यानंतर प्रज्वलला कार घेण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. तर शेवटी आम्ही फायनल केला आमचा गणपती बाप्पा, आणि आम्ही प्रज्वल सोबत लगेच प्रज्वलला खेळण्याच्या दुकानात घेऊन गेलो. त्यानंतर तिथं खूप खेळणी होती, तर त्याला डान्सिंग कार आवडली, तर आम्ही डान्सिंग कार घेतली. तर ती डान्सिंग कार घेतल्यासोबत सोबत आमची आऊ पण काहीतरी चेक करायचं म्हणून बघत होती. तर तिला शूज घ्यायचा होता, पण शूज काय तिच्या पायाचा बसला नाही. तर आम्ही लगेच रिटर्न आलो आणि प्रज्वलला ती डान्सिंग कार घेतली. आणि प्रज्वल बघा कसा डोक्यावर भाजी घ्या भाजी करण्यासारखं गाडी घ्या गाडी असं करत होता. आणि आम्ही डिरेक्टली आमच्या घरी आलो. त्यासोबत सोबत प्रज्वलला आईस्क्रीम खायचं नाही भेटले. टेस्ट लागल्यागत करत होता. टेस्टिंग केलं आणि डिरेक्टली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तर तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग.